हाय सगळ्याला नमस्कार, सगळ्याला जय भीम जय शिवराय. झालं का चहा पाणी ती? गुड मॉर्निंग, शुभ सकाळ सगळ्याला, शुभ जावंच चांगला दिवस. तर आज आम्ही लवकर उठलो होतो बघा. एवढं झाले तरी ही असं ती म्हणते ते दाजीच्या हातात काय असतंय तर ती तसलं चोपणी काय म्हणते त्याला, चोपायचं असतंय. ती इटाचं कसं वर ते आलेलं नसतं का, ती थोडंसं येतं वर ती चिकट ती चिकुला असल्यावर, त्याच्यामुळं ती तसं करावं लागतं आहे का नाही. तर झालं आता, झालं म्हणजे लय आहे असून तेवढं आता झाले, तेवढं गारा मोठा होता. तर अजून इकडं पण एवढंच आहे आणि इकडं पण एवढंच आहे. तर आम्हाला ह्याला आता 10 10:30 वाजता की आहे का नाही, 10 10:30 वाजता बघा आता. मग तिथनं मग परत माती ती वाढायला रोजचा टाईम होतोय 12-1 वाजते. तर दादूराव काय घेऊन आलाय खायला, ही नवर खजूर. त्याला म्हणलं भुका लागले ते आण, ते बी तोंडात न पडलं. जाऊ दे पडते आता, तर दुसरं खाते. तुम्हाला भूक बी कसं लागत ना हो? मला सवय लागली ती आतडी मेली द्यायची माझी. कशा ना का उपाशी म्हणत होता काय? का म्हणा पिळा पडल्याला, पिळा पडलेला बघा आहे का, ऊन पडलं का तोंडावर फोकस पडला बा. आणि शिरवाळ पडलं का जरा आबाळच आल्यानं वाटतंय. काल झाली शिवरात्र, हे दादा मोडन. तर कुणी आज शिवरात्रीला पोळ्या करतेले, कुणी काय करतेले. मोडत असते आमचं काय नाही, कालवण भाकरीच आहे का नाही आपल्या कामात ना. मोडन रे बाबा. तर का काल लागलेलं ही आपल्याला, तर ही नक उदासायला लागलाय आणि त्यात जाऊन माती बसायला लागली. तर दादाला पण लागली इट. तर चिकूल तर असा आलाय म्हणताय की चिकाट लोळ नुसतं गव्हाच्या पिठासारखाच. चल मी तुला पाठी देते. म्हणजे कस रात्री जरा थोडासा भुसा कमी पडला तर त्या म्हणलं थोडासा भुसा कुठलं चालतंय ते काय करतंय, पण उगाच परत लय नाद लागते ते मोबाईलच्याच. मग शाळेचं पण उरकत नाही ते काहीच नाही ते. तर म्हणलं चला देते पाटी. नाही का नाही धरा. हां तर आतापर्यंत पाटापासून झाला 2 बऱ्याच्या, अजून एवढा चिकूल होत तर अजून 1 बरा होतो या असं वाटतंय. तर त्या भाऊंचा ती झालाय चिकूल. तर त्या ताईची कमेंट आली ती मला की येतं एकत्र, पण एकत्र जेवायचं भारी वाटतं व्हिडिओ बघायला. पण कसं आहे की जे त्याच्या कामानं जे ते ताटलेले असते ती तेव्हा कसं नवीन लय कामाचा लोड नव्हता काय नव्हता, त्याच्यामुळं एकत्र जेवत होतं. पण त्यांचा आमचा आता मेळच खात नाही आहे का नाही. आपल्यात कशी बारकी लेकरं ती आहे ती, त्याच्यामुळं मेळ खात नाही. मग उशिरा स्वयंपाक लागतोय जरा आपला. मग ते दोघांचंच किती 2 भाकरी त्यांना करायला लय उशीर लागत नाही. भुशाचं नरड्यात गेलं का खाऊच करतंय. तर सुट्टी दिवशी आम्ही एकत्र जेवत असतोय. तर बघू शुक्रवारी काय शनिवारी मी काढीन व्हिडिओ एकत्र जेवलेला ते. तर भाऊची गाठी घेऊन येऊ आपण. भाऊचं झाला चिकवते, आपण राहिलोय सगळ्याच्या मागं आहे का ना भाऊ. ते ताई म्हणते ते एकत्र ती जेवण करत जावं, भारी वाटतं व्हिडिओ करायला. पण तुमचं ना आमचं सुट्टी दिवशी एकत्र वेळ असल्यावर जेवतो. आता रोजच्या रोज आमच्या मागं असते ती कामं, खाऊन पडलेलं असते, पाठ लवकर उठावं लागते. त्यामुळे एकमेकाचा विचार करत नाही, सुट्टी दिवशी विचार करता. मग तरी शनिवारी काढीन मी आहे का नाही. ह्या शनिवारी तरी जमत काढायला. जेवायला त्यांना कसं वाटतंय की आपलं एकत्र कुटुंब असल्याने वाटतंय. व कुटुंबी एकत्र आहे आम्ही 24 तास संग जावं, पण जे ते मागं राहते, कोण पुढं जाते, कोण लवकर उठलेलं असते, त्याच्यामुळं वेळ मिळत नाही आम्हाला गप्पा मारायला. तरी पण ताई काढते ते व्हिडिओ तेवढ्यातनं पण असतंय टाईम. मी सुटक्यातनं चुटका हाणत असते काढते ते व्हिडिओ.
तर झालं का यांचं एवढंच राहिलंय. झालं त्यांना बी आज जायचंय वाटतं गावाला. त्यांचं काय लाडक्या बहिणीचा काहीतरी घोटाळा झालाय बघा, त्याच्यामुळे ते केवायसी करायला ती चालले ती. केव्हाशी करायचं पुरीकडे जायचं. ते मी मागे व्हिडिओ टाकलेला बघा, ताईचा नातू म्हणल्यावर ती आजारी पडले, त्यामुळे ते बघायला चालले ती. कसं काही वातावरण कसं बिघडलेलं आहे आणि लहान मुलांना जास्तच होतं या इरबळून. त्याला डोस दिले किरकिर करायला. होय. डोस दिल्यामुळे किरकिर करायला. तर चला ह्यांचं झालंय आता, आपलं बघते आता. अवघड झालंय बघा या नकाचा माझा आता. जेव्हा आता ही नख निघेल तेव्हा ठणूक राहिलं. तर रात्री तरी यांनी 30 रुपयाच्या 30 का 40 रुपयाच्या गोळ्या आणल्या होत्या. 40 रुपयाच्या 3 गोळ्या आणल्या होत्या. म्हणलं पोटात तर पडते काय की आग, पण नाही पडली आहे का नाही. चांगल्या गोळ्या असते चांगल्या गोळ्या होत्या आणि ठणूक राहिला, त्याच्यामुळं मला चिकूल थापायला येतोय आज, नाहीतर काय नाही. तर सगळं चिखलाचं ते उरलंय आता आपलं. तर चला आता घेते थापून एवढं.